आज मी करते बीटाची भाजी. त्यासाठी पातेल्यामध्ये चमचाभर तूप घ्या किंवा 2 चमचे तेल घेतलं तरीही चालतं. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये नेहमीची फोडणी, जसं की चमचाभर जिरं घालायचं आहे. ते जिरं फुटलं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अगदी चिमूटभर हळद. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. त्यानंतर 1 मिरची आणि इकडे 2 मीडियम साईजचे बीट मी पाण्यावर जसेच्या तसे वाफवून घेतलेले आहेत. नंतर त्याचं साल काढून त्याचे चौकोनी तुकडे केलेले आहेत. आता 1 मिरची आधी फोडणीमध्ये टाकली आणि मागोमाग हे बीटचे तुकडे टाकून परतवून घेतले. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर आणि तीळ घालायचे आहेत. तीळ दिसायला छान दिसतात, अदरवाईज तुम्ही खवलेलं खोबरं किंवा दाण्याचा कूटही वापरू शकता आणि एक छोटंसं लिंबू वरनं पिळायला. तर आता हे मी सगळं घालून घेते आणि परत एकदा परतवून घेते आहे. बीट हे आयर्न रिच आहे, फायबर रिच आहे, त्यामुळे गट हेल्थसाठी उत्तम आहे आणि कॉन्स्टिपेशनवर उत्तम पर्याय आहे. आता हे परतवून झाल्यावर आपल्याला यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे. आयर्न रिच असल्यामुळे ते आयर्न, लोह शरीरात पचण्यासाठी वरून व्हिटॅमिन सी लागतं आणि म्हणूनच आपल्याला इकडे लिंबूसुद्धा यावर पिळून घ्यायचं आहे. हे आपण बटाट्याच्या जशा काचऱ्या करतो त्याचप्रमाणे बीटाच्याही काचऱ्या करून सेम प्रकारे भाजी करता येते. फक्त इथे आपण बीटाचे चौकोनी तुकडे केलेत आणि तिकडे आपण पातळ काचऱ्या करून घेऊ शकतो. तर बीट अगोदरच वाफवून घेतल्यामुळे जास्त परतत बसण्याची गरज नाही. अगदी 2 मिनिटातच ही भाजी तयार होते. तर आता आपली भाजी आपण सर्व करूया. तुम्ही पण अशीच भाजी करता का? कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग परत भेटूया. थँक्यू. बाय बाय.